सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये काल झालेल्या गारपिटीने द्राक्ष शेतीसह इतर पिकांना मोठा फटका बसलाय। द्राक्ष बागांना गारपिटीचा सर्वाधिक फटका बसल्याचा समोर आले। मिरज तालुक्यातल्या अनेक द्राक्ष बागांची मोठी पडझड झाली। हात तोंडाशी आलेले द्राक्षांचे घड्यांवर गारपिटीचा मोठा मारा झालाय, त्यामुळे द्राक्षांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्याचबरोबर गहू, शाळू व भाजीपाला पिकांना देखील याचा मोठा फटका बसलाय। आसमानी संकटामुळे आता द्राक्षबाग शेतकऱ्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले असून सरकारने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। नमस्कार, मी जिनेंद्र चिप्परगे मालगाव इथून बोलतोय। कालच्या ह्या वादळी पावसामुळे आणि गारपिटामुळे आमच्यात भरपूर नुकसान झालेलं आहे। 2-3 वर्ष झालं अवकाळी पाऊस, ऊन, अति पावसामुळे बागा तुटत चाललेल्या आहेत। 50% बागा आमच्या क्षेत्रामध्ये तुटलेल्या आहेत आता सध्या, आणि नुकसान पण भरपूर आहे। आता एकरी आम्ही 5-5 लाख रुपये गुंतवणूक करून औषध उपचार करून एवढं सगळं खर्च करून हातामध्ये काहीसुद्धा मिळत नाही आम्हाला। म्हणून सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याची काहीतरी दखल घ्यावी आणि बागायतदारांना भरपूर मोबदला मिळावा, ह्याची काय तर तरतूद करावी। सरकार मदत केल्यावर शेतकरी जिवंत राहणार आहे। सरकारनं मदत केली तरच शेतकरी जिवंत राहणार आहे, नाहीतर आत्महत्या करण्याची वेळ आम्हाला आलेली आहे। नमस्कार। शेतकऱ्यांनी घ्यावी। नमस्ते, माझं नाव बाहुबली श्रीधर चौगुले, मी मालगावचा रहिवासी असून माझी SSN व्हरायटीची 2 एकर बागेचे क्षेत्र आहे। तरी काढणी आलेल्या बागेमध्ये अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे व माझ्याबरोबर माझ्या शेजाऱ्यांना असलेल्या बागेंची पण नुकसान झालेलं आहे। तर माझी ही 2 एकर बागेला मी एक 10 लाख रुपये अंदाजे खर्च केलेला आहे व 30 लाख रुपये उत्पन्न येणार होते, तरी माझ्या बागेचे अतोनात नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसामुळे असं कुणाच्या शेतकऱ्याचं नुकसान होणे अशी माझी इच्छा आहे, खरं माझं झालेलं आहे आता। तरी ह्या नुकसानीला मला सरकारकडून काही तर मदत मिळावी एवढीच माझी सरकारला अपेक्षा आहे।